शहाजी महाराजांचं नाव ज्या दर्ग्यामुळे मिळालं देण्यात आलं त्याचा वारसा अहिल्यानगर जपत आहे आणि हा वारसा खोडून टाकण्याचं पुसून टाकण्याचं काम हे इथलेच स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते करत आहेत. या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे. जायला पाहिजे. मात्र भारतीय जनता पक्षाजवळ सांगायला काही नाही. 100 MIM आणि भारतीय जनता पक्ष MIM आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येत आहेत. याचाच अर्थ ही एकी थाली के चट्टे बट्टे. सॉरी, भाजप की MIM? नाही, हे भाजप आणि MIM एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दोघांचं आव्हान नाही. यूथ मीडिया मराठी ब्रॉट टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल अहिल्यानगर. नमस्कार, यूथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहतोय की काँग्रेस अहिल्यानगरमध्ये पूर्ण ताकदीने महानगरपालिका निवडणूक लढवताना आपल्याला दिसत आहेत आणि सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ सर आपल्यासोबत आहेत. साहेब, कसं पाहता अहिल्यानगरमध्ये ज्या पद्धतीची ताकद आपण लावलेली आहे? आज आपण पाहिलं की तुमची पदयात्रा या ठिकाणी होती आणि विशेषतः शिवाजी महाराजांचा इतिहास असणाऱ्या शाह शरीफ दर्ग्यावर आज तुम्ही भेट दिलेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय नगरमध्ये? पहिले तर शहाजी महाराजांचं नाव ज्या दर्ग्यामुळे मिळालं देण्यात आलं त्याचा वारसा अहिल्यानगर जपत आहे आणि हा वारसा खोडून टाकण्याचं पुसून टाकण्याचं काम हे इथलेच स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते करत आहेत. या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे. नुकतंच विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसून टाकण्याचं जो उल्लेख झाला तशाच स्वरूपामध्ये अहिल्यानगरमध्ये देखील शिवाजी महाराजांचे विचार हे बेताल वक्तव्य करत असताना कुठेतरी MIMच्या माध्यमातून आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, संविधानाचा विचार पुसला जात आहे. याचं एक दुःख आहे आणि सदरची तक्रार घेऊन आज अहिल्यानगरमध्ये आम्ही आलेलो आहेत. ही तक्रार नगरकरांनी रुजू करून घ्यावी आणि या शहरामध्ये बेताल वक्तव्य करणाऱ्या, जातीय दंगली करणाऱ्या दोन्ही बाजूच्या प्रवृत्तींना त्यांनी दूर सारत एकोपा जोपासावा अशा स्वरूपाची आमचं आव्हान आहे. आम्ही ही लढाई सत्तेसाठी लढत नसून आम्ही ही लढाई जी आहे ती विचारांसाठी लढत आहोत आणि सत्तेशी आम्हाला देणं घेणं नाही, विचारांशी देणं घेणं आहे आणि विचारांच्या माध्यमातून आम्ही ही लढाई लढत आहोत. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो सेना भाजपची जी युती आहे त्याला सामोरे जाताना कोणते मुद्दे सध्या आपण हायलाईट करून कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढतोय? मुद्द्यांवर निवडणूक ही लढल्या जायला पाहिजे. पाणी, रस्ते, ट्रॅफिक, कचरा, टॅक्स, झाडं, बगीचे या स्थानिक मुद्द्यांच्या अनुषंगाने निवडणूक लढल्या जायला पाहिजे. मात्र भारतीय जनता पक्षाजवळ सांगायला काही नाही. 100 स्मार्ट सिटी त्यांच्याजवळ नाही. बेरोजगारी आपल्या चरणसीमेवर पोचलेली आहे. 2 कोटी रोजगार दरवर्षी देणारे मोदीजी हे कुठे नजारत झाले ते दिसत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मूळ मुद्द्यावर, विकासावर चर्चा होऊ न देता खान पाहिजे का बांध पाहिजे, ही मराठी पाहिजे का उर्दू पाहिजे, अशा स्वरूपाच्या चर्चा या महाराष्ट्रात रंगून त्यांनी ही चर्चा भरकटलेली आहे, मुद्दे भरकटलेले आहेत. आम्ही आजही एकता अखंडतेच्या विचारावर ही निवडणूक लढत आहोत आणि स्थानिक समस्यांच्या अनुषंगानं पुढे काय करणार आहेत याचा लेखाजोखा सरकारने मांडला पाहिजे. मात्र यापासून ते पळत आहेत हे देखील या निदर्शनाच्या निमित्तानं आणून देतात. निश्चितच आपण पाहतो भाजप MIM कुठेतरी एकत्र आलेल्या दिसल्या, कुठे काँग्रेस आणि भाजप सुद्धा एकत्रित आलेल्या दिसल्या. नंतर त्या युत्या तुटल्या. नंतर बीडमध्ये पुनरावृत्ती झाली, शिंदे आणि MIM एकत्रित येताना दिसल्या. काय सांगाल? काँग्रेस कुठेही BJP सोबत गेली नाही. आमचे काँग्रेसचे 12 नगरसेवक अंबरनाथला जसे BJP सोबत गेले आम्ही तात्काळ त्यांना निष्कासित केलं आणि भारतीय जनता पक्षाने बेशरमपणा की त्यांना सोबत घेतलं. त्यामुळे आम्ही युती तोडली नाही. आम्ही आमच्या चुकीचं काम करणाऱ्या माणसांवर कारवाई केली. मात्र भारतीय जनता पक्ष हे MIMच्या सोबत जात असताना त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांनी त्यांचं स्वागत केलं. MIM आणि भारतीय जनता पक्ष, MIM आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येत आहेत. याचाच अर्थ ही एकी थाली के चट्टे बट्टे आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो तुम्ही आज अहिल्यानगरमध्ये पदयात्रा केली. कशा पद्धतीचा रिस्पॉन्स होता? काय नागरिकांकडून ऐकायला मिळालं? इथल्या दहशत, इथली जी आहे, इथली जी गुंडागर्दी आहे, इथला जो भ्रष्टाचार आहे या संदर्भामध्ये ऐकावं ते नवलच. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं कसं घडू शकतं, इतकं आश्चर्य वाटावं. एवढी गुंडागर्दी, एवढा भ्रष्टाचार हा इथे कळला आणि अशा परिस्थितीत आमचे कार्यकर्ते हे लढाई लढत आहेत. या बाबतीत आम्हाला समाधान वाटलं आणि अभिमान वाटला की काँग्रेस पक्षामध्ये विचारांनी लढणारे कार्यकर्ते आहेत. दहशतवादाला न झुकता न जुमानता इथे काम होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करतो. आपण मागच्या काही निवडणुकीचे निकाल पाहिले तर मोठं आव्हान कोणाचं वाटतं? सॉरी, भाजप की MIM?
नाही हे भाजप आणि MIM एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दोघांचं आव्हान नाही. आव्हान जे आम्हाला समोरच्याची जे लढायचं आहे ते आम्हाला गुंडशाहीशी, दंडेलशाहीशी आणि मनुवादाशी लढायचं आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो हर्षवर्धन सपकाळे जे आपल्यासोबत होते आणि अहिल्यानगरमध्ये प्रचंड त्यांची या ठिकाणी पदयात्रा झालेली आहे. त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळताना आपल्याला दिसतो. विशेषतः मुकुंदनगर मध्ये पूर्णतः काँग्रेसमय वातावरण झालेलं आपल्याला दिसत आहे.